नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. हल्लीची मुलं पालेभाज्या खायला खूप त्रास देतात. त्यांना हिरवे पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. जर त्याच पालेभाजीची चमचमीत टेस्टी असा एखादा पदार्थ बनवला तर तो पदार्थ मुलं आवडीने खातात. तर लहान मुलांनाच काय, घरातील मोठ्या माणसांनाही आवडेल अशी रेसिपी मी आज बनवणार आहे, जी खाऊन मुलांना समजणारही नाही त्यांनी आज एक पालेभाजी खाल्ली आहे. चला तर मग आज आपण बनवूयात खुसखुशीत मेथीच्या भाजीची पुरी. त्यासाठी मी येथे ताजी मेथीची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. ती पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यातील एक्स्ट्रा पाणी नितळायला साधारण 5 मिनिटे ठेवून दिलेली आहे. आता ही भाजी एकदम बारीक बारीक चिरून घेत आहे. इथे मी सर्व भाजी चिरून घेतलेली आहे. आता एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये साधारण 1 चमचा तेल टाकून ही चिरलेली मेथीची भाजी त्या तेलामध्ये परतून घेत आहे. भाजी अशी परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये जो कडवटपणा असतो तो निघून जातो. त्यामुळे भाजी अशी परतून अवश्य घ्यावी. भाजी 2 ते 3 मिनिटे परतून झालेली आहे. आता मी येथे पुऱ्यासाठी पीठ मळून घेत आहे. त्यासाठी मी येथे एक मोठा बाउल गव्हाचे पीठ घेतलेले आहे. वाटीमध्ये म्हणायचे तर साधारण 2.5 वाटी. आता या पिठामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. तसेच 1 चमचा ओवा हाताने चोळून घातलेला आहे. 3 चमचे बारीक रवा, 3 चमचे बेसन पीठ, साधारण 2 चमचे चिली फ्लेक्स, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद, तेलामध्ये परतलेली मेथी, चवीनुसार मीठ, साधारण 1 मोठा चमचा तेल गरम करून घातलेले आहे. हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरीमुळे मेथीची टेस्ट थोडी कमी होते. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून ह्याचा छानसा मऊसर गोळा मळून घ्यायचा. इथे पीठ मळून झालेले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ मळायचे. जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही. आता ह्या पिठाला तेल लावून साधारण 15 मिनिटे मी झाकण ठेवून देत आहे. म्हणजे या पिठातील रवा व्यवस्थित फुगतो. 15 मिनिटे झालेली आहेत. मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तसेच इथे पीठही व्यवस्थित भिजले गेलेले आहे. इथे मी आता पुरीसाठी छोटे छोटे गोळे हातावर बनवून घेत आहे. इथे सर्व गोळे तयार झालेले आहेत. आता त्याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया. इथे सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तसेच तेलही गरम झालेले आहे. आता यामध्ये पुऱ्या व्यवस्थित सोडून घ्यायच्या. तसेच मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं झाल्यावर त्या उलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायच्या. पुऱ्या लाटल्याबरोबर लगेच तळल्या की त्या छान फुगतात व त्यामध्ये जास्त तेलही धरले जात नाही. इथे मी सर्व पुऱ्या छान खरपूस तळून घेतलेल्या आहेत. बघा किती छान दिसतात. कोणी ओळखू शकेल का ह्या पुऱ्या मेथीच्या भाजीच्या बनवलेल्या आहेत? तुम्ही ह्या पुऱ्या एकदा ट्राय करून नक्की बघा. तुमच्याही घरी सर्वांना त्या खूप आवडतील. एवढ्या छान लागतात. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाज रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.